टोपले घ्या, स्टूले घ्या, बास्केट घ्या, या हो बाय हो. नवीन नवीन प्रकारचा माल आणला हो बाय हो. टोपले घ्या, बास्केट घ्या, सूप घ्या, बकेट घ्या. ह्या मोला सुना सुना वाटून राहिला. काही बहिणी घेऊन होणार नाही का काय मी त्या मोल्यात. एक बहिणी आली बाहेर. पप्पा दुसऱ्या मोल्यात जातो काय करतो. आला बायाने आल्या तर काय तिला आवाज देतो. टोपले घ्या, बकेट घ्या, स्टूल घ्या. भांडे विकणारे इकडेच ताव चालता कुठं गेली काय माहित. टोपले घ्या. असं इथं आहे. थांबा थांबा हो बाई. हो बाई या या. ताई मला घ्यायचं आहे. काय घ्या माझ्या घरी विचार टोपलंच नाही. धुणं धुवाले किती दिवस झाले. बकेट इथं धुणं धुवा लागते. घेतोच आता घेऊनच घेतो. नाही तर काही घेतलं नाही तर घेणंच नाही होत. उचलू लागू का ताई टोपलं. हो उचलू लागाच लागते ना ताई. भारी आहे ना. भारी आहे. जरा हात बार लावू लागा. तर ठेवू लागू का त्या याच्यावर ठेवता इकडल्या साईडनं. भारी आहे बापा. एवढं मोठं भारी भारी बापा. किती गावभर हिंटावताय तुम्ही घेऊ. ताई आता किती काही भारी असलं काही असलं लेकराच्या पोटापाण्यासाठी करावंच लागते. लेकरा शिक्षणासाठी तुमच्या घरी बापा शेतेवाळे आहे म्हणून तुम्हाला जाण लागत. आता करावंच लागते आम्हाला कष्ट. आमच्या जीवनात कष्टच आहे. नाही हो ताई आम्हाला का जाण लागत का पण आम्ही जात नाही म्हणून. बोला बापा ताई काय पाहिजे तुम्हाला ते पाहू द्या बापा. टोपलं चांगलं जाड आहे जूड आहे. नाही तर काही पतलेच राहते. प्लास्टिकात फरक राहते ना हो ताई. हो ताई आहे ते तुमचं बरोबर आहे. प्लास्टिक मध्ये फरक राहते पण चांगलं जर प्लास्टिक घ्यान तर मग तुम्हाला मी तर 500 रुपयावाला आणून देतो जी तुम्हाला. टोपलं चांगलं प्लास्टिक पण आपल्या इकडे खपत नाही ना हो ताई. बाया आमच्या बच्चा घेते काय 500 रुपयाचं म्हटल्यावर पहिलेच तर नाक लावते. एवढ्याचं दे बहीण तेवढ्याचं दे. आणि मी आणतो जास्तीत जास्त 100 150 200 वाले आणतो. मी काय जास्त महाग आणतो काय. बापा मला पाहू द्या तुम्ही. मला आवडलं ते घेईन मी. बापा जे लागते ते घ्या. का ताई तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे घे ना. काय पाहिजे तर मला काही नाही पाहिजे. हे घ्यायला आलीत मी म्हटलं पाव बा एखादी गोष्ट पसंत दिसून आली तर घेऊन घ्या. कपडे ठेवायचं का त्यापाशी बाई. कपडे ठेवायचं हे लय बायाने घेतली म्हणजे बास्केट आहे कपडे ठेवायची ते आहे काय. आहे ना पाय ना हे इथंच तर बाबा खाली दिसलं नाही का तुम्हाला ते. हे इथं आलो या डोळ्यानं पाहिजे होती नाही बाई. आता मला बायाने सांगितलं म्हणून माहीत झालं असते बा नाहीतर पोट्टे इकडे तिकडे कपडे लटकून ठेवते माहितचे तर ते काही ऐकत नाही. म्हटलं घेऊन घ्या घेतले का टाकते त्याच्यात. मग कामाला जातो तर काही होते काय ठेवणं बरोबर. आता तसं असते. ते तर निळ्या कलरचं पसंत आलं पण ते घ्यावं का हे घ्यावं मला कन्फ्युज होते बापा. कोणते घ्यायचं पण भाव बरोबर लावला पाहिजे. नाही तर मग ह्या भावाचं आवडलं म्हटल्यावर ते असं म्हणून ते दोन अलग पाहतो मग पाहतो काय आहे तर. ते निळ्या कलरचं कितीच आहे. ते हिरव्या कलरचं कितीच आहे. निळ्या कलरचं तुम्हाला 100 रुपयावाला आहे ते. आणि ते तुम्ही म्हणता ना हिरवं जर असं जाड आहे त्याची क्वालिटी वेगळी आहे म्हणून आम्ही त्याचा भाव आहे 150 रुपये. पहा तुम्ही 150 रुपयात जर पसंत येत असेल तर पण भाव काही कमी नाही होत ताई. कारण की मी पहिलेच भाव जास्त सांगतले नाही. मी कोणाला जास्त भाव सांगत नाही. हिरवं चांगलं वाटून राहिलं. हिरवं तुला कसं वाटून राहिलं हिरवं मला जरा असं जाड वाटून राहिलं पण भाव लागून राहिला ताई. बरोबर लावा ना भाव. हिरवं घेतो मी पण भाव बरोबर लावा तुम्ही सांगा बा. तुम्ही काय देता तुम्ही लावा बोली कितीला देता तुम्ही. तुमचं तर सांगा मला म्हणजे मला तर माहित पडते का तुम्ही कितीला मागता म्हणून. मा भाऊनीचा टाइम आहे कटकट नका करू फक्त. बाई कधी आली हो. चाल बाई माई पोरगी म्हणे बाई घ्यायचं म्हणून बस आले स्टूल भांडे घासाच्या वेळेस बसता येत म्हणे. आई म्हणे तर आपल्या घरी एकच पाट आहे म्हणे. चल मी पाहतो हिच्याविषयी कसं आहे काय आहे तर. ताई पाय ना तुम्ही म्हणे ना तुम्हाला बास्केट पाहिजे म्हणून काऊन हात नाही लावून राहिला. सप्पा हात नाही लावून राहिले. पाय ना मला हात लावले माहित पडून काय कसं आहे काय आहे तुमचा भाव सांगा. हो पाहूनच राहिली बाई. आता पसंतीली आता मला पाहा लागून कोणती पसंत येते कोणती नाही. आम्ही मैत्रिणी विचारून घेत असतो. ताई इथं तिथं ओढलं काऊन काय झालं. हो ताई तिथं लय पाणी आहे गाराई आहे. घरात ठेवू काय बायले मुलीचं जमत नाही म्हटलं. गारा उलीचा लागलेला आहे की मग म्हणते तुमचं जुनंच होय असाच मला आणता तसाच मला त्या सुनवते आपल्याला त्याच्या म्हणून म्हटलं इकडे ओढून घेतलं. हो तुमची गोष्ट बरोबर आहे हो ताई. आता सगळे जणांचे वेगवेगळे विचार आहेत. ते सगळे जण वेगवेगळे म्हणते. आणि बरं मी काय म्हणतो ताई लाव ना बरोबर. ठेवायला हिरो आला बरोबर लावा बा. 150 रुपये नका म्हणू ताई तुम्ही बरोबर लावा. मग घेतो मी बरोबर लावा. तुम्ही जोडी घेतो लागत जोडी. बरोबर भाव करा. हो ताई तुम्ही तर बोला काय बोलायचं आहे तर तुम्हाला. आता मी आता तुम्हाला सांगितलं भाव 150 रुपये आहे बा म्हटलं. आता तुम्ही बोलला म्हणजे मला पटते काय मी त्याच्यानुसार देईन. मला परवडलं तर देईन मी नाही तर राहू देईन. फक्त तुम्ही तुमचा भाव सांग ना. मला पटन तर मी देईन ना तुम्हाला. ताई मी काय म्हणतो ते 100 दे ना. 100 देऊन टाका बरोबर होते. 2 घेऊन घेतो लागत 200चे 2. 100 बरोबर होऊन जाते. हो ताई मला सांगायचं असतं तर म्या ते तुम्हाला 120 सांगितलं नसतं काय. 100 म्हणून राहिल्या त्याचा भाव म्हणून राहिला तुम्ही. 150 वाल्याचा 100 मागून राहिल्या ताई. बरोबर भाव नाही मागितला होता तुम्ही. 100 द्याल तरी पुरते काय. जर असं जास्त म्हटलं असतं तर काहीतरी बरोबर नाही बोलल्या बघत पण ताई तुम्ही. नाही ताई माझ्या भावात नाही पटून राहिलं. नाही 100 नाहीत बा. राहू द्या तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या नाही तर राहू द्या बा. बरोबर मागा तुम्ही बरोबर बोली करा बा. मीच तर बोनीच्या टाइमला मी जास्त महाग घेत नाही. मी कमी याच्यात देतो ना तुम्हाला. पण बरोबर मागना तुम्ही. खडी किचकिच करत नाही. तुम्हाला तर माहित आहे मला किचकिच करायला पटत नाही म्हणून. हे मी चिब्बाई आहे ना. पटलं तुम्ही बातात देतो. मी कोणाला हे नाही करत बसत असतो. कसं आहे मला विकणं आहे तुम्हाला घेणं असते ना म्हणून नाही तर घ्यायचं नसेल तर मग मागू नका ताई तुम्ही. बरोबर मागा ना. मग किती 120 होतं काय. 120 बरोबर होते. 120 देऊन दे शेवटचं. हो ताई 120 तुम्ही म्हणता जाऊ द्या. आता 120 दिलं असतं मी. आपण आता तुमचे 120 तुमच्या 5 रुपये जाऊ द्या. मी 5 रुपयानं तुम्हाला जास्त रुपयात देऊन देते. 125 रुपयाला देऊन द्या.
हा बरोबर होते. आता काही बोल नका याच्याविषयी. पहिले तुम्हाला लय कमी केले ताई. 150 रुपये काय उरून राहिला मला नफा तर उरला पाहिजे ताई याच्यात. दुसऱ्या गावावरून या लागते, तिकीट आहे, तिकीट काढा लागते आम्हाला, दुसऱ्यापासून माल आणा लागते, त्याचे पैसे द्यायला लागते ताई. कमी भावात राहते काय, त्याच्यात गावभर हिंडा लागते, त्याची मेहनत तर निघाली पाहिजे हो ताई. हो ताई, मी काय म्हणतो, हे सूप कितीला दिलं? तुमच्या घरी सूप नाही का वा? पण माया घरचं लय जाड आहे, न ठिकाणी मला उचलतच नाही पाखडाच्या वेळेस. म्हणून म्हटलं एखादं असं प्लॅस्टिकचं घेऊन घ्या. आता लय बायाच्या घरी आहे तर लय जणी वापरते ना, तर म्हणून मी आई म्हटलं चला आपण घेऊन घ्या. सांगा होता किती आहे तर भाव? मग घ्या, चांगला आहे ते. 50 रुपयाचं आहे. 50 रुपयाचं पहा तुम्ही, तुम्हाला आवडलं तर घ्या. पहा पहिले, मग बोल जा. जाऊ दे बाप्पा, दे मग टोपलं देऊन दे. टोपलं देऊन दे. 125 रुपयाला. आता काय मी काय तुझे मौनीच्या टाइमला काही गजगज करत नाही. बरोबर झालं, 125 रुपये देऊन देतो. का हो ताई, तुम्ही हे आणलं का हो? बकेट आणले का विकाले? बकेटा त्या लहान वाल्या काय 50 वाल्या? 50 वाल्या आहे ताई. मग भाव काही कमी नाही होत त्याच्यात तर मी काहीच नाही कॉम्प्रोमाइजच नाही करत ताई मी. बाप्पा 50 वालेच मी भाव नाही कमी करत बसत. द्या, दाखवा द्या. तुम्ही तुमच्या हाताने ताई. आपा तुम्हाला कोणती पाहिजे तर मग म्हणा. नवशीत दिल्ली, तरी दिल्ली, छिद्राची दिल्ली, कायले पाहिजे मी बायच्याच हाताने घेऊ देत असतो. आणि काही पाणी भरून पाहिजे, तुम्ही पाणी भरून पहा, मग पाहिजे नाही खटखट. मग पुढच्या आल्यावर मग तुम्ही मला छिद्राचं दिलं, टोपलं असं दिलं, पाणी गिनी भरून पहा आणि मग घ्या. नाही तर मग देता वापस. स्वतः फोडून ठेवते बाया. काही म्हटलं लय रंगारंगाचे आहे आणि मग म्हणते बाई म्हणजे तुमचं फुटलंच आहे, असंच आहे, तसंच आहे, मग देऊन देते म्हटलं वापस. आता मी घेतो म्हणूनच देते ना. दुसऱ्याच्या पाशी उभे नाही राहत लागून. तर नेहमीची धंदे आली आहे. मला असं वाटतं का जाऊ दे बा, आपल्या वयकीतले लोक आहे, पण काही जणी म्हटलं वापरून बेकार करून आणून देते म्हटलं मापाशी. ते टोपलं चांगलं दिसून राहिलं, मला चांगलं दिसून राहिलं. हो चांगलं आहे ना, प्लॅस्टिक चांगला आहे म्हणूनच महाग घेतलं त्यानं. मग काय बोलायचं राहिलं. आता म्हटलं तर 100 रुपयाला आणि एकदम झिल्लरच येते ना. करू बाई मी दुसऱ्याला फसून. काय करू तुम्हाला सांगा. तुमच्या बायकून पैसे घेऊन काय, कोणाची मेहनतीचा पैसा आहे ना. मी जास्त घेतच नाही. मी जास्त घ्यातच नाही, मलाच पटत नाही. आता मला 5-10 रुपये उरले पाहिजे, फिरायला लागते म्हणून मी तेवढे घ्याच लागते बा. हा ताई, तस म्हणूनच आम्ही तुमच्या बच्चा घेतो, नाही तर दुसऱ्याला महाग सांगते हो ताई. हो तवाच माझ्या गिराईक जुळले आहे ना. तवाच गिराईक येते ना मापाशी, माझ्यासाठी थांबते म्हटलं. असं असते ताई, कोणाला विश्वासाचा धंदा आहे ना. कोणता धंदा विश्वासानं जिका लागते ना.